नमस्कार, मी डॉक्टर जयश्री पंड्या, प्राध्यापक व ब्रेस्ट डिसीजेसची प्रमुख. आपण कर्करोग म्हणजे कॅन्सर. कर्करोग म्हणजे काय? तर कर्करोग म्हणजे पेशींची अनियंत्रित वाढ. या पेशी वेगाने वाढतात आणि गाठी बनतात. या गाठीला आपण ट्यूमर म्हणतो. ट्यूमर हे नाव ऐकलं की सगळ्यांच्याच मनामध्ये भीती निर्माण होते. ज्या शरीरातील इतर भागामध्ये या गाठी पसरू शकतात. वेळीच निदान न झाल्याने कॅन्सर आजूबाजूच्या निरोगी जागी आक्रमण करतो आणि मग तो जीवघेणा असू शकतो. जर आपण स्टॅटिस्टिक्स बघितले 2022चे, तर फुफ्फुसाचा कर्करोग जरी सगळ्यात जास्त प्रमाणात असला तरी स्तनाचा कर्करोग त्याच्याच मागे आहे. आपण असा विचार करू शकतो की स्तनाचा कर्करोग फक्त स्त्रियांना होतो का? तर तो स्त्रियांनाही 99% जरी स्त्रियांना झाला तरी 1% पुरुषांनाही होऊ शकतो. बाकीचे जे आहेत बाकीचे जे कर्करोग आहेत त्यांची संख्या पुरुष आणि स्त्रीला सारखी असते. भारतामध्ये दरवर्षी 14 लाखांहून अधिक नवीन कॅन्सर रुग्ण आढळतात. त्यापैकी महिलांमध्ये स्तन कॅन्सर सर्वात जास्त आहे. दुर्दैवाने अर्ध्याहून अधिक प्रकरणे उशिरा निदान होतात. त्यामुळे उपचार यशस्वी होण्याची शक्यता कमी होते. यामागे जागरूकतेचा अभाव आणि वैद्यकीय सुविधांची कमतरता हे मुख्य कारणे आहेत. स्तन कॅन्सरची वेळीच निदान झाले नाही तर उपचार कठीण असतो. त्यामुळे स्वतः नियमित तपासणी करणे हे सर्वोत्तम पर्याय ठरतो. स्वतःची तपासणी करणे हे महिन्यातनं एकदा 5 किंवा 10 मिनिटं घालून आपण तपास करू शकतो. आता हा तपासणी कशी करावी? तर स्तनाची तपासणी 3 सोप्या पद्धतीने केली जाऊ शकते. एकतर आरशासमोर बघून स्तनाचा आकार, त्वचेचा बदल किंवा गाठी आहेत हे समजतं. दुसऱ्या चित्रामध्ये योग्य ठिकाणी हात लावून आतून बाहेर गोलाकारमध्ये आपल्याला गाठ आढळते आणि त्याच्यानंतर ती गाठ आपण बोटाने परत तपास करतो. सारं द्रव्य छातीचे किंवा स्तनाचे काखेत जातात. त्यामुळे काखेत गाठ येण्याची शक्यताही असते. झोपून आणि स्पर्श करून आपण आरामात या स्थितीमध्ये स्तनाची पूर्ण तपासणी करू शकतो. आता आपल्याला कसं समजणार की आपल्याला ही लक्षणं आहेत का? तर पहिल्या चित्रामध्ये दिसेल की एक स्तन खेचलं गेल्यावरती त्याच्या आतमध्ये गाठी असण्याची शक्यता आहे. दुसऱ्या चित्रामध्ये आपल्याला एक गाठ दिसते. तिसऱ्या चित्रामध्ये ज्या ठिकाणाहून दूध येतं त्या ठिकाणी जे द्रव्य आहे ते रक्ताळलेलं किंवा काळ्या रंगाचं असू शकतं. सुरकटलेल्या संत्र्यासारखी चामडी जर स्तनावरती दिसली तर ते कॅन्सरची साईन आहे. त्याच्यानंतर जिकडनं दूध येतं, ज्याला आपण निप्पल आणि ॲरिओला म्हणतो, ते नॉर्मली बाहेर असतं. जर जन्मताच ते आत असेल तर ते नॉर्मल आहे. पण जर ते 2, 4, 6 महिन्यामध्ये आत गेलं असेल तर ही कॅन्सरची लक्षणे आहेत. खाकेमध्ये खड्डा असला तर आतमध्ये गाठ असते. शेवटी जसं आपण बोललो तसं काखेमध्ये सगळं द्रव्य जातं. त्यामुळे तिकडे गाठ असण्याची शक्यता जास्त असू शकते. स्तन कॅन्सर हा गंभीर आजार असला तरी तो लवकर ओळखल्यास उपचार शक्य आहे. प्रत्येक महिलांनी दर महिन्यातल्या स्वतःची तपासणी करावी आणि कोणतेही बदल झाल्यास डॉक्टरांना इमिजिएटली सल्ला घ्यावा. स्तन कॅन्सर ही एकच कर्करोग आहे जो आपण लवकर निदान केला आणि त्याचा उपचार केला तर 15 ते 20 वर्ष किंवा जास्त निरोगी आयुष्य जगण्यात येतं. ही जी पिंक रिबन दिसते ती एक प्रख्यात अभिनेत्री, जिच्या आईला स्तनाचा कर्करोग झालेला. तिचे चान्सेस कर्करोग होण्याचे जास्त होते म्हणून तिने आपली दोन्ही स्तनं कर्करोग नसताना काढून टाकली आणि तिने हे पिंक रिबन फाउंडेशन सुरू केलं, जे कर्करोगित पीडित पेशंट्सना औषधं आणि पुढचा उपचार देण्यामध्ये जगभर सहाय्य करते.
मला तुम्हाला शेवटी एकच सांगायचं आहे की आपले आरोग्य आपल्या हाती. सतर्क राहा, सुरक्षित राहा. धन्यवाद.